अपडेट आहे ती म्हणजे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर सध्या अडचणीत सापडल्यात। त्यांच्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला जातोय। यावर चाकणकरांनी टीका केली आहे। माझ्यावर टीका करत आहेत कारण त्यांना माहिती आहे आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं। तर त्यांच्यामुळे प्रसिद्धी मिळण्यासाठी रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत का असा सवाल सुषमा अंधारेंनी केला। रुपाली चाकणकर म्हणतात की माझ्यावर टीका केल्यावर प्रसिद्धी मिळते, त्यामुळे ते कदाचित राजभवनावर गेले। कोण आहेत चाकणकर? कोण आहेत चाकणकर? रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूड मधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात। त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं। त्यांच्यासाठी तत्परतेने पुढे आलेले त्यांचे लाडके भाऊ सुनील तटकरे साहेब यांनाही माझी विनंती असेल की तटकरे साहेब, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला या अंधश्रद्धेतनं बाहेर काढा। दरम्यान मवियाच्या महिला शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतलेली आहे। महिला आयोगाकडून न्याय मिळत नाही अशी तक्रार त्यांनी केली आहे। रोहिणी खडसेंनी ही तक्रार केली आहे। हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगानं दिरंगाई केली असा आरोप करण्यात आलाय। तर महिला आयोग अध्यक्षांना कायदा कळत नाही असं सुषमा अंधारे म्हणाल्या। मवियाकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे। महिला आयोगाने पक्षपाती काम केलेलं आहे अशा अनेक गोष्टी आम्ही राज्यपाल महोदयांच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत। त्याचबरोबर तिथे पूर्ण वेळ जो महिला आयोगाला अध्यक्ष म्हणून वेळ देऊ शकेल अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली। कारण आजच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या पूर्ण वेळ देऊ शकत नाही आहेत। तेही त्यांनी मान्य केलं की ज्या अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी जो अनबायज असेल। आम्ही अशा अनबायज व्यक्तीचीच तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली। आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं एकमत होतं की या ठिकाणी आपण पूर्णवेळ काम करणारी एखादी अध्यक्षा द्या, ज्या पार्टी कार्यालयातनं जनता दरबार भरवतील अशा महिला काही त्याच्यात काम करू शकत नाहीत। विशेषतः ज्यांना कायद्याचा परिघ माहीत आहे अशा महिला असाव्यात त्या। कारण ज्या आत्ता विद्यमान अध्यक्ष आहेत त्या कुठल्याही कायद्याची पदवी घेतलेल्या किंवा कायद्याचा अभ्यास केलेला नाहीत, त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही। त्या ईमेल पाठवण्याला सुमोटो म्हणतात, सुमोटो कसा केला जातो हेही त्यांना कळत नाही। हा त्यांचा प्रॉब्लेम आहे।